आज आपण बाजिंद या कादंबरीतील काही निवडक आणि तितक्याच वेदक भागांवर बोलणार आहोत. ही गोष्ट घडते रायगडाच्या पायथ्याशी आणि या कथेच्या केंद्रस्थानी आहे सखाराम, एक धनगर जो गावातला मोठा प्रस्थ आहे. पण वरवर शांत दिसणाऱ्या या कथेत बरंच काही दडलंय. भीती आहे, रहस्य आहे आणि इतिहासाच्या काही गडद सावल्या सुद्धा आहेत. अगदी. तर या भागांमधून आपण फक्त कथेचा आढावा नाही घेणार, तर त्या काळातल्या लोकांची मानसिकता कशी होती, त्यांच्या मनात कसली भीती होती आणि एका अज्ञात माणसाच्या येण्यानं सगळं वातावरण कसं बदलून जातं हे आपण सखोलपणे पाहणार आहोत. हो, आणि ही गोष्ट फक्त एका माणसाची नाहीये. ती आपल्याला त्या काळातील समाज, युद्धाच्या सावटाखाली जगणारी माणसं आणि इतिहासाचं ओझं या सगळ्याचे एक अस्वस्थ करणारं चित्र दाखवते. यातली प्रत्येक घटना म्हणजे एका मोठ्या कोड्याचा भाग आहे. आपण तोच कोडा सोडवण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करूया सखारामच्या परिचयाने. हा कोणी साधासुद्धा माणूस नाहीये. बरोबर. तो एक धनगर आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तो गावातला मोठा सावकार आहे. आणि त्याची श्रीमंती किती होती याचा अंदाज घ्यायचा असेल तर त्याच्याकडे 700 मेंढ्या होत्या, 300 शेळ्या आणि चक्क 200 कोंबड्या. म्हणजे गावात त्याचं वजन किती असेल याची कल्पना येते. मोठं प्रस्तच म्हणा ना. त्याचं घरही तसंच भरलेलं आहे. त्याला 2 बायका आहेत, राधिका आणि अंबिका. राधिकेला मूलबाळ नाही, त्यामुळे घराचा सगळा कारभार अंबिकाच बघते. आणि तिला एक 5 वर्षांचा मुलगा आहे, बाळकृष्ण. सगळे त्याला लाडाने बाळ्या म्हणतात. म्हणजे पैसा, प्रतिष्ठा, कुटुंब सगळं काही आहे त्याच्याकडे. हो, पण तरीही या वर्णनात कुठेतरी एक अस्वस्थता जाणवते. म्हणजे इतकं स्थैर्य असूनही सखारामच्या मनात एक प्रकारची घालमेल का असावी? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. याचं उत्तर कथेच्या पार्श्वभूमीत आहे. या घटनांच्या फक्त 5 वर्षांपूर्वीच त्या भागात बादशाही आक्रमण होऊन गेलं होतं. अच्छा. त्यामुळे वरवर जरी शांतता दिसत असली तरी लोकांच्या मनात भीतीची एक कायमची जखम आहे. अनेकांनी तेव्हा रायगडावर आश्रय घेतला होता, पण ती आठवण अजून ताजी आहे. म्हणजे सखारामचं हे वैभव म्हणजे राखेतून उभं राहिलेलं आहे. अगदी. त्याला सतत वाटतं की हे सगळं कधीही जाऊ शकतं, आणि म्हणूनच त्याला महाराजांना भेटायची एक तीव्र इच्छा आहे. जणू काही महाराजांना भेटल्यानेच त्याला सुरक्षित वाटेल. आणि याच अशा अस्वस्थ वातावरणात एका रहस्यमय घटनेची ठिणगी पडते. एके दिवशी दुपारी सखाराम टकमक टोकाच्या खाली असताना त्याला एक विचित्र आवाज ऐकू येतो. टोकाच्या बाजूने कोणीतरी मदतीसाठी आर्त किंकाळी मारत असतं आणि धक्कादायक म्हणजे ती व्यक्ती त्याचं नाव घेत असते, सखा. बापरे. एका निर्जन ठिकाणी आपल्या नावाची अशी हाक, विचार करूनच अंगावर काटा येतो. इथेच लेखक भीतीचं पहिलं बीज पेरतोय, नाही का? बरोबर. ही किंकाळी म्हणजे फक्त एक आवाज नाही, ते सखारामच्या आयुष्यात येणारं एक अज्ञात संकट आहे. त्या आवाजात एक हतबलता आहे जी सखारामच्या मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना निर्माण करते. आणि प्रकरण इथेच थांबत नाही. त्याच दिवशी त्याचा मुलगा बाळ्या, जो जंगलात मेंढ्या चारायला गेला होता, त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडते. त्याला 2 वाघ दिसतात. अच्छा. तो घाबरून पळत सुटतो आणि एका फांदीत पाय अडकून पडतो. आणि तेव्हा त्याला एक उंच, काळाखिन्न, अकराळ विक्राळ माणूस दिसतो. आणि त्या माणसाच्या गळ्यात एक चांदीची पेटी असते. हो, आणि तो काहीही न बोलता फक्त बाळ्याकडे बघून गूढपणे हसतो. या दोन्ही घटनांमुळे गावात एकच खळबळ माजते. आता बघा, जंगलात वाघ दिसणं हे कदाचित नैसर्गिक म्हणता येईल, पण हा अनोळखी माणूस, त्याचं ते गूढ हसणं हे जास्त भीतीदायक आहे. आणि इथे आपल्याला त्या काळातील समाजाची मानसिकता दिसते. म्हणजे कोणत्याही अनोळखी गोष्टीला लगेच फितुरी किंवा भूतप्रेताशी जोडलं जायचं. युद्धाच्या सावटाखाली जगणाऱ्या समाजात संशय आणि भीती किती खोलवर रुजलेली होती याचं हे उत्तम उदाहरण आहे. बरोबर. आणि म्हणूनच गावकरी लगेच निष्कर्ष काढतात की हा माणूस मराठेशाहीचा कोणीतरी फितूर आहे, गद्दार आहे. अगदी. कारण तो लहान मुलाला पाहून हसतो, म्हणजे त्याच्या मनात दयामाया नाही असं त्यांना वाटतं. गावकरी घाबरून सखारामकडे येतात आणि त्याला सांगतात की रायगडावर जाऊन या सगळ्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करा. म्हणजे बघा, एका माणसाच्या दिसण्याने प्रकरण थेट राजदरबारापर्यंत पोहोचवण्याची भाषा सुरू होते. हे प्रकरण आता फक्त जनावरांच्या सुरक्षेचं नाही राहत. नाही, ते संपूर्ण गावाच्या आणि पर्यायाने स्वराज्याच्या सुरक्षेचं बनतं. आणि ती चांदीची पेटी, तिच्यामुळे तर रहस्य अजूनच गडद होतं. बरोबर. लेखकांनी वापरलेली ही चांदीची पेटी म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे, ज्याला आपण साहित्यिकांच्या भाषेत मॅकगफिन म्हणतो. मॅकगफिन? हो, म्हणजे अशी वस्तू जिच्यामुळे कथानक पुढे सरकतं. त्या पेटीत काय आहे हे महत्वाचं नाही, पण तिच्या अस्तित्वामुळेच लोकांच्या मनात संशय निर्माण होतो. अच्छा,
म्हणजे गावकऱ्यांना वाटतं की त्यात नक्कीच काहीतरी गुप्त खलिता असणार. हो, काहीतरी धोकादायक असणार. त्यामुळे त्या माणसाविषयीचा संशय अधिकच बळावतो. गावकरी इतके घाबरतात की ते सखारामवर दबाव आणतात. मग सखाराम स्वतः या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पुढाकार घेतो. मल्हारी, सर्जा आणि नारायण. हे तिघेही धाडसी आणि सखारामवर जीव टाकणारे आहेत. आणि एका रात्री हे चौघे त्या गूढ माणसाचा शोध घेण्यासाठी निघतात. त्याच परिसरात जिथे तो दिसला होता. हो, ते तिथे पोहोचतात तेव्हा वातावरण अधिकच गूढ बनलेलं असतं. हलका पाऊस पडत असतो, सगळीकडे शांतता. आणि त्याच शांततेचा भंग करणारी एक जीवघेणी किंकाळी त्यांना ऐकू येते. यावेळी ती किंकाळी इतकी जवळून आणि इतकी भयानक असते की या धाडसी माणसांच्याही काळजाचा ठोका चुकतो. ती किंकाळी ऐकून ते सावध होतात आणि आवाजाच्या दिशेने हळूहळू जाऊ लागतात. आणि तेव्हा त्यांना तिथे तो चौथा माणूस दिसतो. तो एकटाच असतो. त्याने पाण्याला अडवण्यासाठी दगडांचा एक छोटासा बंधारा बांधलेला असतो. त्याचा घोडा जवळच्याच चिंचेच्या झाडाला बांधलेला असतो आणि त्याच्या कमरेला कुऱ्हाड आणि इतर अवजारं असतात. म्हणजे तो तिथे काहीतरी काम करत असतो. तो कोणी भटकणारा वाटसरू वाटत नाही. आणि जसं ते जवळ जातात त्याने एक धक्कादायक गोष्ट दिसते. तो माणूस जखमी असतो. आणि या चौघांना आपल्या दिशेने येताना पाहून तो प्रचंड घाबरतो. त्याला वाटतं की हे आपल्याला मारायलाच आलेत. आणि पुढच्याच क्षणी तो एखाद्या जंगली प्राण्यासारखा सुसाट वेगानं जंगलात पळून जातो. त्याचं ते पळून जाणं इतकं अनपेक्षित असतं की हे चौघेही चक्रावून जातात. त्याचं असं पळून जाणं त्याच्यावरचं संशय आणखी वाढवतं. बरोबर. जर तो निरपराध असता तर तो असा का पळाला असता? त्याच्या मनात भीती होती की अपराधीपणाची भावना. नारायण त्याला थांबवण्यासाठी ओळतो सुद्धा, पण तो थांबत नाही. आणि इथेच त्या माणसाच्या पळून जाण्याने चिडलेला सखाराम एक असं वाक्य बोलतो ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण लागतं. कोणतं वाक्य? तो रागाने ओरडतो, महाराजांची खाजगी तुझ्यासारख्यांचं ऐकून घ्यायलाच बसली आहे जणू. सारं महाराष्ट्र सांभाळायचं आहे त्यांनी. काय सांगताय? महाराजांची खाजगी? हो, या एका वाक्याने संपूर्ण चित्रच बदलून जातं. आतापर्यंत ज्याला भूत किंवा फितूर समजत होते तो कोणी सामान्य माणूस नसून महाराजांच्या खाजगीतला माणूस आहे हे स्पष्ट होतं. आणि महाराजांची खाजगी म्हणजे काही साधी गोष्ट नाही. ही महाराजांची अत्यंत विश्वासू, खास निवडलेल्या सैनिकांची गुप्त तुकडी होती. म्हणजे गुप्तहेर. हो, गुप्तहेर म्हणा किंवा विशेष मोहिमा पार पाडणारे सैनिक. हेरगिरी करणे, शत्रूच्या गोटात शिरून माहिती काढणे अशी धोकादायक कामं त्यांच्याकडे असायची. म्हणजे हा माणूस इथे लपून छपून फिरतोय याचा अर्थ तो कोणत्या तरी मोठ्या आणि धोकादायक कामगिरीवर असणार. बरोबर. अरे देवा, म्हणजे ज्याला गावकरी फितूर समजत होते तो प्रत्यक्षात महाराजांचा एक गुप्त सैनिक होता. असं दिसतंय तरी. याने तर सगळं चित्रच पालटलं. मग त्याच्या त्या विचित्र वागण्याचं काय? तो जखमी कसा झाला? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, तो जर महाराजांचा माणूस होता तर तो गावकऱ्यांपासून आणि सखारामपासून का लपत होता? नेमके हेच प्रश्न सखाराम आणि त्याच्या साथीदारांनाही पडतात. जर तो स्वराज्याचा सैनिक आहे तर तो असा का वागतोय? त्याच्या गळ्यातल्या त्या चांदीच्या पेटीत असं काय आहे? तो सखारामचं नाव घेऊन मदतीसाठी का ओरडत होता? या सगळ्या मागे काही मोठा कट तर नाही ना? किंवा हा माणूस दुहेरी तर खेळत नाहीये ना? या खुलास्यानं गूढ कमी होण्याऐवजी अधिकच वाढतं. पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याआधीच त्या माणसाचा शेवट एका अत्यंत अनपेक्षित आणि भयानक पद्धतीने होतो. तो जंगलात जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत असतो. त्याला वाटतं की सखाराम आणि त्याचे साथीदार त्याचा पाठलाग करत आहेत. आणि त्याच गडबडीत एका मोठ्या झाडावरून एक अजगर थेट त्याच्यावर पडतो. अरे रे, हा एक अत्यंत नाट्यमय आणि तितकाच क्रूर प्रसंग आहे. तो माणूस वाचण्यासाठी धडपडतो, पण अजगराच्या विळख्यातून सुटणं जवळजवळ अशक्य असतं. जो माणूस काही क्षणांपूर्वी चित्त्याच्या वेगाने पळत होता तो आता निसर्गासमोर हतबल झालेला असतो. तो अजगर त्याला विळखा घालून खेचत घेऊन जातो आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू होतो. इथे मानवी नाट्य आणि निसर्गाची उदासीनता यांचा एक भयावह संगम दिसतो. अगदी. निसर्गाला त्याच्या शौर्याशी, त्याच्या रहस्याशी काहीही देण्याघेणं नाही. त्या माणसाच्या मृत्यूनंतर तर सगळं रहस्य त्याच्यासोबतच संपल्यासारखं वाटतं. पण नाही 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 इथे कथेला एक अत्यंत दुःखद कलाटणी मिळते. त्या माणसाच्या मृत्यूनंतर सखारामचा साथीदार मल्हारी त्याला काहीतरी आठवतं. काय आठवतो त्याला? तो त्या माणसाच्या एका विशिष्ट कौशल्याबद्दल सांगतो. हो, मल्हारीला आठवतं की या माणसाला त्याने कुठे पाहिले आहे. तो सांगतो की हा माणूस म्हणजे सिंहगडाच्या मोहिमेत
सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या हाताखाली लढलेला एक सैनिक असतो. काय सांगताय? सिंहगडाच्याच मोहिमेत? हो, तो त्या लढाईत जखमी झालेला असतो, पण त्याचं एक कौशल्य अबाधित होतं. तो काठावर असलेल्या मोठ्या झाडावरून आपली कुऱ्हाड खूप दूरवर अचूक फेकू शकत असे. हे कौशल्य गडावर चढण्यासाठी अत्यंत मोलाचं ठरलं होतं. म्हणजे ज्याला गावकरी भूस समजत होते, फितूर म्हणत होते, तो प्रत्यक्षात सिंहगडासारख्या महान मोहिमेत लढलेला एक पराक्रमी योद्धा होता. हे अविश्वसनीय आहे. मग तो इथे असा का राहत होता, जखमी अवस्थेत, एकाकी? या माहितीमुळे त्याचं संपूर्ण चित्रच बदलून जातं. तो जखमी सैनिक होता. कदाचित युद्धानंतर त्याला कुठे आश्रय मिळाला नसेल. किंवा तो अजूनही कोणत्या तरी गुप्त मोहिमेवर असेल. हो, आणि ती मोहीम त्याच्या मृत्यूनंतर कधीच उलगडणार नाही. त्याच्या त्या चांदीच्या पेटीत कदाचित त्याच्या शौर्याचे काही पुरावे असतील किंवा त्याच्या मोहिमेची काही माहिती असेल. पण त्याच्या मृत्यूसोबतच त्याची कहाणी, त्याचं शौर्य, त्याचं दुःख आणि त्याच्या मोहिमेचं रहस्य कायमचं संपतं. ज्याला खलनायक समजलं जात होतं तो एक अज्ञात नायक ठरतो. तर या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? एक श्रीमंत सावकार, एका रहस्यमयी माणसाचा सावट आणि त्याचा इतिहासाशी जोडलेला एक दुःखद भूतकाळ. ही कथा आपल्याला फक्त एका घटनेबद्दल सांगत नाही, तर त्या काळातल्या लोकांच्या मनातली भीती, संशय, अंधश्रद्धा या सगळ्याबद्दल खूप काही सांगून जाते. अगदी बरोबर. आणि यातून एक खूप महत्वाचा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. कोणता? अनेकदा आपण ज्या गोष्टींना भूत किंवा अज्ञात शक्ती मानून घाबरतो, त्यामागे एखाद्या माणसाची अशीच एखादी न सांगितलेली दुःखद कहाणी तर दडलेली नसेल. खरंय, तो सैनिक जर त्या अजगराच्या तावडीत सापडला नसता तर कदाचित गावकरी त्याला पकडून मारून टाकते आणि त्याला कायमचे फितूरच समजत राहिले असते. त्याचं शौर्य कधीच कोणाला कळलं नसतं. इतिहास आणि दंतकथा यांच्यातली सीमारेषा आपल्या विचारांपेक्षा किती जास्त अस्पष्ट आणि धुसर असू शकते, नाही?